प्रॉपर्टी एक्सपोची सुरुवात झालेली आहे. 9th BNM रायगड प्रॉपर्टी एक्सपो जो आहे तो खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या अपोजिट साईडला चालू आहे आणि आपण सध्या आहोत जे प्राईमच्या पवेलियन मध्ये. आपण जर बघत असाल तर हे जे प्राईम बिल्डर्सचं पवेलियन आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी जे आहे यांचे 4 साईट्स ज्या आहेत त्या चाललेल्या आहेत. पळसपे असतील, गिरवले असतील, त्याचबरोबर खारघर, खांदा कॉलनी आणि इतर ठिकाणी अशा असंख्य प्रोजेक्ट जे आहेत ते इकडे होतात. आपण जर बघाल तर आज तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी गर्दी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे सर्व ठिकाणी जे होम स्टेकर आहेत, जे लोक आहेत ते या ठिकाणी येऊन प्रोजेक्ट्स बघतायत, प्रोजेक्ट्सला व्हिजिट करतायत आणि त्याचबरोबर विविध पद्धतीने जे आहे ते ह्या प्रोजेक्टची माहिती जी आहे ती घेण्याचा प्रयत्न करतायत. आपण जर बघत असाल तर आपण सध्या आहोत जे प्राईमच्या या लोकेशन मध्ये आणि आपण या ठिकाणी विविध होम स्नेकर्स असतील, गुंतवणूकदार असतील, घरामध्ये विक्रेता करणारे असतील, घर विक्रेत घेणारे असतील, त्याचबरोबर असंख्य होम स्टेकर जे आहेत त्या ठिकाणी प्रोजेक्ट हे करताना पाहताना आणि त्याची माहिती घेताना बघून येत आहेत. आपण जर आता माझ्या मागे बघाल तर ह्यांचा आताच नवीन लॉन्च झालेला प्रोजेक्ट आपल्याकडे स्वास्तिक, जे प्राईम स्वास्तिकचा हा प्रोजेक्ट जो आहे तो या ठिकाणी आहे. हा गिरवलेतील पळसपे येथील गिरवलेमध्ये आहे आणि हा जर आपण बघाल तर लोकेटेड आहे गिरवलेच्या पळसपे फाट्याच्या जवळ. त्या ठिकाणी तुम्हाला मुंबई गोवा महामार्ग जो असेल तो त्या ठिकाणी आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे त्या ठिकाणी जवळ कनेक्टेड आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे, मुंबई पुणे ओल्ड हायवे जो आहे तोही देखील त्या ठिकाणी आहे. मुंबई एअरपोर्ट, नवी मुंबई एअरपोर्टची जी कनेक्टिव्हिटी त्या प्रोजेक्टला सर्वात अधिक असेल आणि त्याचबरोबर अटल सेतू असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रोजेक्टला सर्वाधिक कनेक्टेड ज्या आहेत त्या राहणार आहेत. आणि त्याच बाजूला ह्यामध्ये विविध अम्युनिटीज ज्या आहेत त्या सुरू होत आहेत आणि त्याच सगळ्या या गोष्टींचं स्वास्तिक बिल्डरच्या माध्यमातून बजेट फ्रेंडली पासून, म्हणजे जवळपास जर आपण बघाल तर 35 लाखापासून प्रोजेक्टची सुरुवात होते, 35 लाखापासून घराची सुरुवात होते आणि जवळपास 5 करोडपर्यंत, म्हणजे बजेट फ्रेंडली पासून ते लक्झरियस पर्यंत स्वास्तिक प्राईम जे आहे, जे प्राईम जे आहे ते प्रोजेक्ट जे लॉन्च करत असतात. आपण जर बघाल तर आज तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात या पवेलियन मध्ये गर्दी आपल्याला दिसून येत आहे. एकंदरीतच संपूर्ण गर्दीने हा पवेलियन जो आहे तो भरलेला आहे आणि ह्या प्रोजेक्टची चर्चा जी आहे ती काल अभिनेत्रा जान्हवी केळकर आली होती आणि त्यांनी देखील सांगितलं की मी ह्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. म्हणून एकंदरीतच ह्या लोकेशन असेल किंवा सर्व गोष्टींनी जे प्राईमची ही जी प्रोजेक्ट आहे स्वास्तिक जे प्राईम, हे संपूर्ण चर्चा जी आहे ती सध्या या ठिकाणी चाललेली आहे. आपण जर बघाल तर या संपूर्ण पवेलियन मध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि 2 दिवसाचा एक्सपो जो आहे तो उरलेला आहे आणि या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये जर अजून तुम्ही प्रॉपर्टी बघितलेली नसेल तर नक्की व्हिजिट द्या आणि लवकरच आपल्या हक्काचं घर किंवा मनचाहा घर जे आहे ते बुक करा. तुषार पाटील, पनवेल. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.